नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। 12ही महिने आपल्या सुंदर फुलांनी बहरलेलं असणारं झाड म्हणजे सदाफुलीस, त्याला सदाबहार असेही म्हणतात। सदाफुलीला पांढरी, जांभळी, गुलाबी अशा सुंदर रंगाची फुले येतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की या सदाफुलीची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे भरपूर फुलं येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सदाफुलीच्या प्लांटला दिवसातून 6 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे। हे प्लांट जर आपण पूर्ण अंधारामध्ये शेडमध्ये ठेवलं तर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही। सदाफुलीचा प्लांट कुंडीमध्ये लावण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती निवडायची। सदाफुलीचं प्लांट कोणत्याही मातीमध्ये फुलते, पण माती जर पाणी धरून ठेवणारी असेल तर सदाफुलीच्या प्लांटची मुळे कुजतात आणि झाड खराब होते। त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती सदाफुलीसाठी निवडावी। सदाफुलीच्या प्लांटचं प्रोपोगेशन कसं होतं, म्हणजे नवीन प्लांट कसं तयार होतं, नवीन रोप कसं तयार करायचं, इथे तुम्ही पाहू शकता। ज्या ठिकाणी सदाफुलीला फुलं येतात त्याच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने बिया आलेल्या असतात। त्या बिया वाळवून जमिनीमध्ये लावून आपण नवीन रोप तयार करू शकतो। त्याचप्रमाणे याच्या कटिंग्स पासून सुद्धा अतिशय सुंदर रोपे तयार होतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सदाफुलीच्या काही कटिंग्स आहेत त्या अशा प्रकारे पाण्यामध्ये लावलेल्या आहेत आणि जेव्हा याला मुळे येतील तेव्हा त्या मातीमध्ये मी लावणार आहे। तुमच्याकडे सदाफुलीचे सीड्स नसतील किंवा अशा पद्धतीने कटिंग्स नसतील तर तुम्ही नर्सरीमधून छोटंसं प्लांट आणून घरामध्ये कुंडीमध्ये लावू शकता। सदाफुलीची फक्त फुलंच नाही तर पानं सुद्धा खूप आकर्षक आणि सुंदर असतात। सदाफुलीला खतं कोणती द्यायची, कोणतीही फुलं झाडे असो त्याला खते देण्याची आवश्यकता असते, कारण कुंडीमधील माती असते त्यातील न्यूट्रिएंट जेव्हा कमी होतात तेव्हा झाडाला फुलं यायची बंद होतात किंवा खूप कमी प्रमाणात फुलं येतात। त्यामुळे आपण रेग्युलरली जर फुलं झाडांना कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यासारखी खते 15 दिवसातून एकदा 1 ते 2 चमचे कुंडीमध्ये दिली तर फुलं सुद्धा व्यवस्थित येतात। हे आवडत नाही, त्यामुळे कुंडीतील माती कोरडी झाल्यानंतरच त्याला पाणी द्यायचं। कुंडीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची। कुंडीतील माती ही दर 15 दिवसांनी थोडीशी मोकळी करून घ्यायची। त्यामुळे काय होतं तर कुंडीमध्ये हवा खेळती राहते आणि आपल्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ सुद्धा अगदी व्यवस्थित होते। सदाफुलीचं प्लांट हे दाट आकर्षक बनवायचं असेल त्याचप्रमाणे त्याला भरपूर फांद्या फुटाव्यात यासाठी त्याची वेळोवेळी छाटणी करायची। छाटणी केल्यामुळे, प्रूनिंग केल्यामुळे त्या ठिकाणी नवीन ब्रँचेस फुटतात आणि प्रत्येक ब्रँचला अशी सुंदर फुले येतात। सदाफुलीच्या प्लांटवर किडी किंवा रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही। पावसाळ्यामध्ये किंवा दमट हवामान असेल त्यावेळी जर तुम्हाला प्लांटवरती कीड पडली आहे असं जाणवलं तर त्यावर नीम ऑइल स्प्रे करून घ्या। सदाफुली हे एक वर्षभर फुलं देणारं सुंदर आणि अतिशय लो मेंटेनन्स फुलझाड आहे। त्याला जर योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळाला, पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होणारी माती असेल तर हे झाड अगदी व्यवस्थित वाढतं आणि वर्षभर सुंदर अशी फुलं देतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।